आणखी एक मोठी अपडेट आहे। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल रात्री सागर बंगल्यावर निकम यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। तर बीड प्रकरणी वकीलपत्र घेण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून निकम यांच्या घोषणेची शक्यता आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी निकम यांच्याकडे वकीलपत्र द्या अशी मागणी केली जात होती। भाजप आमदार सुरेश धस आणि देशमुख कुटुंबाने सुद्धा तशी मागणी केली होती आणि त्यानुसार आपण विचारणा केलेली आहे निकम यांना आणि त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर त्यांच्याकडे ही केस दिली जाऊ शकते असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि त्यानुसार आता उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं कळत आहे। आणि हे जे प्रकरण आहे बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण तीच केस आता उज्ज्वल निकम लढणार असं दिसतंय। उज्ज्वल निकम यांनी या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि सागर बंगल्यावर रात्री या दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? उज्ज्वल निकम यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडावी अशी वारंवार मागणी केली जात होती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसोबत उज्ज्वल निकम यांची चर्चा झाल्याचं कळतं। नेमकं काय ठरलंय या बैठकीमध्ये? काही माहिती मिळू शकली आहे? निश्चितच परा कालच भाजप नेते सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा ही विनंती केली होती आणि या संदर्भात लवकरात लवकर उज्ज्वल निकम यांची कुठेतरी नियुक्ती करण्याची मागणी केलेली होती, जेणेकरून या हाय प्रोफाईल खटल्यामध्ये जो दबाव आहे तो दबाव कुठेही निकम यांच्यावरती दिसून येणार नाही। याआधीही अशा अनेक दबावाची प्रकरणं निकम यांनी हाताळलेली आहेत आणि म्हणूनच सरकारी वकील म्हणून त्यांच्याकडे वकीलपत्र देण्यात यावं असा आग्रह सुरेश धस सहित देशमुख कुटुंबियांनी केलेला होता आणि अखेर काल उज्ज्वल निकम यांची भेट झालेली आहे। सध्या उज्ज्वल निकम यांच्याकडे अनेक महत्त्वाची प्रकरणं आहेत, त्याच्यावरती ते काम करत असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला मात्र या प्रकरण घेण्यास नकार दिलेला होता। मात्र या प्रकरणाचं सध्या राज्यातील गांभीर्य पाहता आणि जो प्रचंड तणाव आणि दबावाचं वातावरण पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकम यांना विनंती केलेली आहे की आपणच हे वकीलपत्र घ्यावं आणि जवळपास या वकीलपत्रावरती आता घेण्यास निकम यांनी तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांकडून कळते आणि लवकरच सरकारकडून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करून हे वकीलपत्र आहे ते निकम यांना देण्यात येईल। त्यामुळे आता कुठेतरी उज्ज्वल निकम यांच्या या केसमधील एंट्रीमुळे जे आरोपी आहेत ज्यांचा प्रचंड दबाव दिसून येत होता सर्व घटकांवरती त्यांचा कुठेतरी भोवतीचा जो फास आहे तो आता अधिक आवाजाने दिसून येतोय। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।